विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एकचल समीकरणे हा घटक अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला 2x अधिक 3y कंसाचा वर्ग बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो या वर्ग राशीचा वर्ग शोधण्यासाठी आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करावा लागेल. यासाठी 2x अधिक 3y कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 2x कंसाचा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे 4x वर्ग अधिक 2 गुणिले 2x गुणिले 3y 12xy अधिक 3y चा वर्ग आलेला आहे 9y वर्ग. उत्तर आलेला आहे 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग. दिलेल्या चार पर्यायांमधील पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय आहे. दुसरे उदाहरण आहे 5x वजा 4 कंसाचा वर्ग बरोबर किती? दोन पदांचे या ठिकाणी वजाबाकी आहे म्हणून आपल्याला वजाबाकीच्या विस्तार सूत्र वापरावं लागेल. a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. या पद्धतीने आपण 5x वजा 4 कंसाचा वर्ग या राशीचा विस्तार करणार आहोत. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. 5x कंसाचा वर्ग आलेला आहे 25x वर्ग वजा 2 गुणिले 5x गुणिले 4 यांचा गुणाकार वजा 40x अधिक 4 चा वर्ग 16 म्हणजे 25x वर्ग वजा 40x अधिक 16 हे या राशीचं उत्तर आलेलं आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 25x वर्ग वजा 40x अधिक 16 अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न m वर्ग n वर्ग अधिक 14 mn pq अधिक 49 p वर्ग q वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे? आपल्याला चार राशी दिलेल्या आहेत. आपण चार राशींचा वर्ग विस्तार दिलेली राशी येते किंवा नाही हे आपण बघणार आहोत. त्यासाठी जर निरीक्षण केलं तर आपल्याला या पदावलीमध्ये 14 आणि 49 दिसतो, तर पहिला जो पर्याय दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला कोणतीही संख्या दिसत नाही म्हणून आपण म्हणू शकतो हा पर्याय नसणार. दुसरं mn वजा 7 mn वजा pq या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे. आपल्याला जी राशी दिलेली आहे त्या राशीमध्ये वजाबाकीचं चिन्ह नाही म्हणजे हे सुद्धा येणार नाही हे आपण अंदाज करून सुद्धा सांगू शकतो. आता राहिल्या दोन राशी की त्या दोन राशींपैकी एक असणार. आपल्याला सर्व चिन्ह त्या ठिकाणी बेरजेचे दिसत आहेत म्हणून आपण a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग याचा वापर करून दोन्ही उदाहरणं त्या ठिकाणी सोडू शकतो. आपण पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी बघणार आहोत. mn अधिक 7 pq कंसाचा वर्ग त्याचा विस्तार केल्यानंतर आपल्याला दिलेली राशी m वर्ग n वर्ग अधिक 14 mn pq अधिक 49 p वर्ग q वर्ग मिळते म्हणून आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 4 अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न आहे पहिल्या कंसामध्ये 3x अधिक 4y गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 4y बरोबर किती? आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे हे गणित पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b या राशीचा सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडू शकतो. पहिल्या राशीमध्ये दोन्ही पदांची बेरीज दुसऱ्या कंसामध्ये दोन्ही पदांची वजाबाकी आणि त्यांचा गुणाकार असेल तर a अधिक b a वजा b बरोबर a वर्ग वजा b a वर्ग वजा b वर्ग असं आपण त्या ठिकाणी लिहितो. त्याच पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. 3x अधिक 4y पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 3x वजा 4y याचाच अर्थ दोन्ही ठिकाणी संख्या सारख्या आहेत फक्त चिन्हात बदल आहे. म्हणजे 3x म्हणजे आपण 3x चा वर्ग घ्यायचा आहे अधिक वजा ज्याप्रमाणे या सूत्रामध्ये लिहिले तसं वजा 4y या दुसऱ्या पदाचा वर्ग. 3x चा वर्ग म्हणजेच 3 चा वर्ग 9x चा वर्ग x वर्ग 9x वर्ग वजा 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग 9x वर्ग वजा 16y वर्ग हे या राशीचं उत्तर आलेलं आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 1 अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न पुढील राशीचे अवयव पाडा. आपल्याला राशी दिलेली आहे a वर्ग वजा 4b वर्ग. ज्यांचे वर्ग विस्तारांचे सूत्र पाठ असतील त्यांना लगेच लक्षात येईल की दिलेलं गणित कोणत्या विस्तार सूत्रावरती अवलंबून आहे. असं a वर्ग वजा 4b वर्ग हीच राशी आपण a वर्ग वजा 2b कंसाचा वर्ग असे लिहू शकतो. 2b कंसाचा वर्ग म्हणजेच हीच राशी येते
2चा वर्ग 4 आणि b चा वर्ग b. आता आपल्याला a आणि b मिळालेले आहेत. आपण म्हणू शकतो की a वर्ग वजा 2b वर्ग हीच राशी आपण a अधिक 2b पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात a वजा 2b ह्या पद्धतीने लिहू शकतो गुणाकाराच्या रूपात. दिलेल्या चारही पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हा अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न आहे, एका आयताची लांबी 2x अधिक 5 सेंटीमीटर व रुंदी 2x वजा 3 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर येईल? आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र विद्यार्थी मित्रांनो आपणास माहिती आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी 2x अधिक 5 आहे म्हणून आपण 2x अधिक 5 गुणिले 2x वजा 3 असं लिहिणार आहोत. ती लांबी गुणिले रुंदी. आता यांचा दोघांचा आपण गुणाकार करणार आहोत. आता स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर आणि पूर्ण गणित सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 4x वर्ग अधिक 4x वजा 15 हे या आयताचं क्षेत्रफळ आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 हे अचूक पर्याय त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या राशींचा गुणाकार कसा करायचा? पहिल्या पदाने पूर्ण राशीला गुणायचा आहे आणि दुसऱ्या पदाने परत या राशीला गुणायचं आहे. बेरीज वजाबाकी व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला अचूक उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 7, एका आयताची लांबी 7x अधिक 4y सेंटीमीटर व रुंदी 7x वजा 4y सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर होईल? अगदी अगोदरच्याच गणिताप्रमाणे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी लांबी आपल्याला दिलेली आहे 7x अधिक 4y, रुंदी दिलेली आहे 7x वजा 4y. आपण त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला a अधिक b a वजा b या रूपामध्ये हे गणित मांडता येईल. a वर्ग म्हणजे 7x चा वर्ग आणि b वर्ग म्हणजे 4y चा वर्ग. 7x वर्ग 7x चा कंसाचा वर्ग म्हणजेच 49x वर्ग वजा 4y चा वर्ग म्हणजे वजा 16y वर्ग. दिलेल्या चारही पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 अचूक पर्याय आहे. प्रश्न 8, x वर्ग वजा 2 अधिक 1/x वर्ग ही राशी कोणत्या राशीचा वर्ग विस्तार आहे? आपल्याला 4 वेगवेगळ्या राशी दिलेल्या आहेत आणि या राशींवरून आपल्याला बघायचं आहे की कोणती राशी येऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, सहज निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं x आहे, इथं 1/x वर्ग आहे. म्हणजे आपण इथं वजाबाकी आहे. जे विद्यार्थी अंदाजाने सुद्धा पर्याय क्रमांक 3 निवडू शकतील की फक्त x आहे असं म्हणून, परंतु आपण a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग याचा उपयोग करून देखील आपण हे उदाहरण सोडू शकतो किंवा आपण अगदी ह्याच पद्धतीने दुसरं विस्तार सूत्र तयार करून ठेवायचं आहे आणि त्या a वजा 1/a कंसाचा वर्ग त्याचं सूत्र तयार होतं a वर्ग वजा 2 अधिक 1/a वर्ग. म्हणजे ह्याच सूत्राचा आपण दुसरं सूत्र आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि लक्षात येईल की ते a च्या जागेवरती x आहे आणि ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं आहे त्यांनी ह्या सूत्राचं सुद्धा पाठांतर करायचं आहे की जेणेकरून आपल्याला लक्षात राहील आणि भविष्यात असं गणित सोडवण्यासाठी उपयोगात येईल. पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 9, 1.8 गुणिले 1.8 अधिक 2 गुणिले 1.8 गुणिले 1.2 अधिक 1.2 गुणिले 1.2 छेद 1.8 अधिक 1.2. खूप मोठं गणित आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. गुणाकार करावे लागतील, बेरीज करावी लागेल, परंतु त्याही पेक्षा आपण जर निरीक्षण केलं तर हे गणित आपल्याला a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या स्वरूपामध्ये दिसत आहे. बघा 1.8 म्हणजेच a वर्ग अधिक 2 म्हणजेच ab. आता b कोणता असणार आहे? 1.2 म्हणजे या सूत्राचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हेच आपण a अधिक b एका कंसात आणि दुसऱ्या कंसात a अधिक b म्हणजे गुणाकाराच्या रूपात या पद्धतीने लिहितो. आता लक्षात आलं असेल a म्हणजे 1.8 आहे आणि b म्हणजे 1.2 आहे. आता ही रचना आपण a अधिक b एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात आणि छेद a अधिक b केलेला आहे. a अधिक b म्हणजे यांचा भाग दिल्यानंतर फक्त a अधिक b शिल्लक राहतो. म्हणजे आपण एका सेकंदात जर आपल्याला हे सूत्र माहिती असेल आणि ही रचनेचा नीट अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचं उत्तर a अधिक b येणार आहे.
की जे खाली छेद बघितल्यावर सुद्धा आपल्याला लक्षात येईल की इथं कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे. छेदस्थानी आपल्याला अशा संख्या दिसल्यामध्ये अधिकचं चिन्ह असेल तर आपण निश्चितपणे a अधिक b कंसाच्या वर्गाचा उपयोग करायचा आहे. आता दोघांची बेरीज केल्यानंतर 1.8 अधिक 1.2 या दोघांची बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर 3 आलेलं आहे. जे विद्यार्थी या सूत्राचा वापर करणार नाहीत ते गुणाकार करून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतात. त्यासाठी त्यांना गुणाकार करावे लागतील. बघा 1.8 गुणिले 1.8 त्याचं उत्तर येणार आहे 3.24 अधिक 4.32 म्हणजे 2 गुणिले 1.8 गुणिले 1.2 त्याचं उत्तर आलेलं आहे 4.32 आणि 1.2 गुणिले 1.2 त्याचं 1.44 उत्तर आलेलं आहे. यांची बेरीज केल्यानंतर 3 उत्तर येतं. ही पूर्ण बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे 9/3 म्हणजेच 3 1 3 3 त्रिक 9 असं उत्तर येणार आहे. यासाठी गुणाकार करावा लागेल आणि हे जर निरीक्षणाने आपण पटकन ते गणित सोडू शकतो. कोणत्या विस्तार सूत्रावरती हे गणित आधारित आहे तर a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजेच याचं उत्तर a अधिक b येणार आहे. 3 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न अगोदरच्याच प्रश्नासारखं जर विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलं, जर काही उदाहरणं सोडवली तर लगेच लक्षात येईल की इथं वजाबाकी आहे म्हणजे निश्चितपणे हे गणित a वजा b येणार आहे. याचं ही वजाबाकी केल्यानंतर आपण त्वरित उत्तर सोडवू शकतो. इथे बघा a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्रावरती हे गणित अवलंबून आहे. आपण तेच a वजा b लिहू शकतो. भागाकार केल्यानंतर आपल्याला शिल्लक राहतो तो म्हणजे a वजा b. आपण यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळू शकतं. दुसरी पद्धत तुम्हाला अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितल्यानुसार तुम्ही गुणाकार करू शकतात. गुणाकार बेरीज वजाबाकी सर्व केल्यानंतर तुम्हाला ते उत्तर 0.64 येणार आहे. परंतु त्यापेक्षा ही पद्धत अतिशय सोपी आहे. बऱ्याच वेळेस या गुणधर्मांवर आधारित अशी उदाहरणे येतात आणि काही सेकंदात आपण त्याचं अचूक उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. अपेक्षा आहे तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.